विद्यार्थी चळवळ ते राष्ट्रीय नेतृत्व. विनोद तावडे. संघर्ष, संघटन आणि समर्पणाची प्रेरणादायी गाथा. नेतृत्व हे केवळ पदावरून मिळत नाही, ते घडते संघर्षातून, समर्पणातून आणि विचारांशी असलेल्या निष्ठेतून. एका सामान्य विद्यार्थी कार्यकर्त्यापासून देशाच्या सर्वोच्च सभागृहापर्यंतचा हा प्रवास आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्यसभेचे खासदार विनोद तावडे यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाचा. खरं तर विनोदजींची विद्यार्थी चळवळीतून नेतृत्वाची सुरुवात झाली. प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात एका छोट्या पावलाने होते. तरुण वयातच समाज जीवनाची ओढ आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा घेऊन विनोद तावडे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेतून सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. महाविद्यालयीन परिसरातील विद्यार्थी प्रश्न असोत, शैक्षणिक सुधारणा असोत किंवा राष्ट्रभक्तीची भावना जागवणारे उपक्रम, प्रत्येक ठिकाणी ते सक्रिय राहिले. अक्षरशः महाराष्ट्रभर चळवळीच्या माध्यमातून प्रवास केला. याच काळात ते शिकले कार्यकर्ता कसा घडतो, संघटना कशी उभी राहते आणि नेतृत्व कसे निर्माण होते. पुढे हाच विद्यार्थी चळवळीतील नेता भाजपातील संघटनाचा विश्वासू चेहरा बनला. विद्यार्थी चळवळीतून मिळालेला अनुभव पुढे भारतीय जनता पक्षाच्या संघटन उभारणीत उपयोगी पडला. वक्तृत्व, संघटन कौशल्य, नेतृत्व, प्रवास दौरे यातून भाजपात उल्लेखनीय कामगिरी केली. बूथ स्तरापासून राज्य आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. अनेक कार्यकर्त्यांना संधी दिली, नवीन नेतृत्व घडवले आणि पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी सातत्याने झंझावत प्रवास केला. त्यांनी राजकारणात कार्यकर्त्यांशी असलेले विश्वासाचे नाते जोडले आणि जपले देखील. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील जबाबदारी ही त्यांनी योग्यरित्या पूर्णत्वास नेली. काळ बदलला आणि जबाबदाऱ्या वाढत गेल्या. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री म्हणून त्यांच्यावर राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी आली. शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर, गुणवत्तापूर्ण शिक्षण, पारदर्शकता आणि आधुनिक शैक्षणिक धोरणावर त्यांनी भर दिला. शिक्षण हा समाज परिवर्तनाचा पाया आहे, ही त्यांची भूमिका अनेक निर्णयातून दिसून आली. विनोदजींचे कोकणाशी जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक भागाशी त्यांचा संपर्क राहिला, पण कोकणाशी त्यांचे विशेष आत्मीय नाते जुळले. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोकणातील कार्यकर्ते, नागरिक, सामाजिक संस्था यांच्याशी त्यांनी सातत्याने संवाद ठेवला. कोकणाचा विकास, पर्यटन, रोजगार आणि पायाभूत सुविधांसाठी त्यांनी अनेकदा पाठपुरावा केला. कोकण त्यांच्यासाठी केवळ भौगोलिक प्रदेश नाही, कोकणशी व कोकणातल्या माणसांशी त्यांचे भावनिक नाते आहे. राजकारणाबरोबरच भारतीय संस्कृती आणि अध्यात्माशी त्यांचे नाते कायम राहिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध श्रीदेवी भराडी अंगणेवाडी येथे वार्षिक जत्रोत्सवात ते आवर्जून येतात. श्रद्धा, संस्कार आणि परंपरेचा आदर ही त्यांच्या सार्वजनिक जीवनातील वेगळी ओळख ठरली. राष्ट्रीय राजकारणातील मोठी जबाबदारी विनोदजींवर टाकण्यात आली. महाराष्ट्रातील यशस्वी संघटनात्मक कामाची दखल राष्ट्रीय नेतृत्वाने घेतली. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. देशभरातील विविध राज्यांमध्ये संघटन मजबूत करण्याचे काम, नवीन रणनीती, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आणि निवडणूक व्यवस्थापन या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी प्रभावी भूमिका बजावली. यात निवडणूक व्यवस्थापनातील कौशल्य त्यांनी दाखविले आहे. भाजपाने त्यांच्यावर बिहार, केरळ आणि पश्चिम बंगालसारख्या महत्त्वाच्या राज्यांतील विधानसभा निवडणुकांची जबाबदारी सोपवली. ही केवळ प्रचाराची जबाबदारी नव्हती, तर हजारो कार्यकर्ते, शेकडो बैठका आणि मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक समन्वयाची परीक्षा होती. संयम, अभ्यास आणि नियोजन या बळावर त्यांनी या जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यामुळे त्यांचा संसदेपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे.
विद्यार्थी कार्यकर्ता, संघटक, विधान परिषद सदस्य, विरोधी पक्ष नेते, शिक्षण मंत्री, राष्ट्रीय सरचिटणीस आणि आता राज्यसभेचे खासदार हा प्रवास केवळ पदांचा नाही तर विश्वासाचा आहे, कार्यकर्तृत्वाचा आहे, संयम व पक्षनिष्ठेचा आहे. विधान परिषदेतील अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी सरकारसमोर जनतेचे प्रश्न सातत्याने मांडले. शेतकरी, विद्यार्थी, रोजगार, शिक्षण आणि राज्याच्या विकासाशी संबंधित अनेक विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण भूमिका घेतली. त्यांच्या भाषणांमध्ये तथ्याचा आधार आणि प्रशासनाचा अभ्यास दिसून येत असे. मराठी भाषा आणि लोककलेचा सन्मान, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा आहे. मराठी भाषा, लोककला, लोकपरंपरा आणि लोककलाकारांना प्रोत्साहन देणाऱ्या विविध उपक्रमांना त्यांनी सातत्याने पाठिंबा दिला. पक्षाशी एकनिष्ठ प्रवास विनोद तावडे यांची आदर्शवत प्रतिमा ठरली. राजकारणात अनेक चढ उतार येतात, सत्ता येते, सत्ता जाते, परंतु काही नेते विचारांशी कायम निष्ठावान राहतात. विनोद तावडे यांचा प्रवास हा भारतीय जनता पक्षाशी असलेल्या अशा सातत्यपूर्ण बांधिलकीचा प्रवास मानला जातो. संघर्षाच्या काळातही त्यांनी संघटन मजबूत करण्याचे कार्य सुरू ठेवले. विद्यार्थी चळवळीतील एका कार्यकर्त्याने संघटनाच्या बळावर, अभ्यासाच्या जोरावर आणि पक्षनिष्ठेच्या आधारावर राष्ट्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचण्याचा हा प्रवास अनेक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरतो. संघर्षातून घडलेले नेतृत्व, संघटनेतून निर्माण झालेला विश्वास आणि जनसेवेला वाहिलेले आयुष्य हीच आहे विनोद तावडे यांच्या सार्वजनिक जीवनाची ओळख. 20 जुलै भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, राज्यसभेचे खासदार आणि माजी मंत्री माननीय विनोदजी तावडे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. अशा आदर्शवत नेतृत्वाला नंबर 1 निर्धार न्यूज वतीने मानाचा मुजरा.